तुमच्या ग्राहकांशी ते तुमचे चांगले मित्र असल्यासारखं वागा असा मूलमंत्र जर प्रत्येक व्यावसायिकाने आजच्या घडीला ठेवला तर तो प्रत्येक व्यावसायिक यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। पण आता हे वाक्य नक्की आहे कोणाचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर हे वाक्य आहे जगप्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडच्या फाउंडरचं। त्याचं नाव आहे मायकल लेक्लर्क। आता या नावावरून तुम्हाला जरासा अंदाज आलाच असेल की आज आपण कोणत्या कंपनीविषयी बोलणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत डिकेथलॉन विषयी। पण फक्त तिची भारतातली यशस्वी उलाढालच का, तर नाही, तिच्याशी स्पर्धा करायला येऊ घातलेल्या रिलायन्सचा स्पोर्ट्स ब्रँड तिच्यापेक्षा जास्त यशस्वी ठरणार आहे का? रिलायन्स डिकेथलॉनचा स्पर्धक बनणार की डिकेथलॉन रिलायन्सचाच पत्ता गाठणार आहे? सर्व पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी शरद प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो। खेळ हा सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय। खेळामुळे आरोग्य सुधारतं, बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढते, पण तो जर सुसंगतपणे आणि शिस्तप्रिय वातावरणात योग्य संसाधनांसह खेळायला गेला तर? आता हा खेळ खेळायला जाण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणंही गरजेचं असतं। खेळांना प्रसिद्धी मिळावी, ते जास्तीत जास्त खेळले जावेत आणि त्यासाठी लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हावेत म्हणून अनेक प्रयत्न हल्लीच्या काळात केले जातात। मग त्या खेळांविषयी जागरूकता असो वा त्या खेळांशी संबंधित साहित्य परवडणाऱ्या किमतीत विकणं असो, यासाठी अनेक कंपन्या अस्तित्वात आल्या, त्यापैकी काही फेमसही झाल्या। आता अशाच एका कंपनीविषयी आपण जाणून घेणार आहोत। ही कंपनी म्हणजे डिकेथलॉन। ही खेळ आणि त्या संबंधीचे साहित्य विकणारी एक मोठी फेमस कंपनी आहे। फ्रान्समध्ये 1976 साली मायकल लेक्लर्क यांच्याद्वारे या कंपनीची स्थापना करण्यात आली। लेक्लर्कची कल्पना फक्त एका खेळाऐवजी अनेक खेळांसाठी उपकरणे विकण्यासाठीची होती, जेणेकरून प्रत्येक जण त्यांचा खेळ हा निवडू शकेल। सुरुवातीला फ्रान्स पर्यंतच मर्यादित असलेली ही कंपनी पुढे 1986 मध्ये जर्मनी, स्पेन, इटली यांसारख्या मोठ्या देशात उघडण्यात आली। इथे यश कमवल्यावर तिची नजर पडली भारतावर। या कंपनीने भारतातील लोकांचा अभ्यास केला, त्यानुसार भारतातले बहुतांश लोक त्यांच्या मनोरंजनासाठी थिएटर्स आणि मॉलचा आधार घेत होते। त्यांचं लक्ष खेळाकडे वळवलं जावं आणि त्याचा फायदा कंपनीला करून द्यावा, या उद्देशाने डिकेथलॉनने भारतातही हातपाय पसरले। 2009 मध्ये बँगलोर येथे पहिल्यांदा कंपनीचं स्टोर उघडलं। हळूहळू प्रसिद्धी मिळू लागल्यावर कंपनीने भारतात 700 करोडची गुंतवणूक केली। आता जेव्हा कंपनी भारतात आली तेव्हा ती एक होलसेलर म्हणून होती। तिचा माल ती स्टोर मध्ये एका रिटेलरला पुरवायची आणि त्यानंतर 2013 मध्ये या कंपनीने रिटेलर म्हणूनच व्यवसाय करायला सुरुवात केला। हळूहळू मुंबई, हैदराबाद, चंदीगड अशा शहरात तिने स्टोअर्स उघडली। आजच्या घडीला भारतात डिकेथलॉनची 104 स्टोअर्स आहेत। आता मुळात भारतातले लोक डिकेथलॉनकडे का आकर्षित होत आहेत, तर ते वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मोठी जागा असलेली दुकानं। जवळपास 4000 स्क्वेअर फूट असा या दुकानांचा कार्पेट एरिया असतो। ही इतकी मोठी दुकानं मुळात हवेत कशाला, याचंही कारण तसं पटण्यासारखंच आहे। या स्टोअर मध्ये टेबल टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यांसारखे खेळ तुम्ही खेळू शकता। आता याबाबत ग्राहकांची काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा जाणून घेऊया। मी माझ्या कुटुंबाला दर महिन्याला 2दा तरी डिकेथलॉनला घेऊन जातो, तेही फक्त मजा करण्यासाठी। हा एक अनुभव आहे। लहान मुलांना फक्त इकडे तिकडे धावणं आणि सामानाशी खेळण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य इथं मिळतं। अनाहूतपणे आम्ही तिथे काहीही खरेदी करण्याच्या उद्देशाने जात नाही, परंतु आम्ही नेहमीच काही ना काहीतरी खरेदी नक्कीच करतो। बंगळुरू येथील कम्युनिकेशन प्रोफेशनल कार्तिक श्रीनिवासन यांची ही प्रतिक्रिया आहे। डिकेथलॉन त्यांचं बिझनेस माइंड पूर्णतः वापरून त्यांची खेळी खेळत आहे। जर ही इतकी गुंतवणूक त्यांनी भारतात केली आहे तर भारतीय ग्राहकांचं मन त्यांनी नक्कीच ओळखलंय। आता जरा डिकेथलॉनची रणनीती पाहूया। कॉस्ट इफेक्टिव्ह ऑपरेशन स्ट्रॅटेजीचा वापर डिकेथलॉनने पूर्णपणे केलाय। डिकेथलॉन त्यांची दुकाने महागड्या जागी उघडत नाही। जिथे नायकी, पुमा किंवा फक्त क्रिकेट संबंधी गोष्टी विकतात तिथे डिकेथलॉन 70 खेळांची 500हून अधिक उत्पादने विकते। 20हून अधिक ब्रँड त्यांचे आजच्या घडीला अस्तित्वात आहेत। डिझायनिंग पासून अगदी उत्पादन तयार करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिकेथलॉन स्वतः करतं, त्यामुळे किंमत नियंत्रणात यायला मदत होते। स्पर्धकांपेक्षा 30 ते 40% कमी किमतीत त्यांचं उत्पादन विकली जातात। डिकेथलॉन तिच्या उत्पादनासाठी डिसेंट्रलाइज मॉडेल बनवलंय। आवडीनुसार विक्रीला प्राधान्य या तत्वाला ते प्राधान्य देतात। जर एखाद्या प्रदेशातील लोकांना सायकलिंग किंवा ट्रेकिंग हे आवडत असेल तर त्यांच्या खेळाच्या संबंधित उत्पादने विक्रीला त्या प्रदेशात डिकेथलॉन प्राधान्य देतं। स्टोअर्स मॅनेजरकडे किंमत ठरवण्याचाही अधिकार असतो, त्यामुळे तो स्पर्धकांची स्पर्धा करू शकतो आणि लोकांची खरेदी शक्ती विचारात घेऊन किंमत वाढवू किंवा कमी करू शकतो। दरवेळी कंपनीच्या मुख्यालयाला मॅनेजर्सना विचारावं लागत नाही, त्यामुळे वेळही वाचतो। मॅनेजरला पुरेसं स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाल्याने स्टोअरचा व्यवसाय वाढतो। ज्याची मागणी जास्त असेल ते नेहमी उपलब्ध करून दिलं जातं आणि ज्याची कमी असेल त्याच्यावर डिस्काउंट दिला जातो।
कोणत्याही व्यवसायाचा यशासाठी योग्य ग्राहक टार्गेट करणं महत्वाचं असतं। याबाबतही डिकॅथलॉनने डोळे उघडे ठेवले आहेत। त्यांची कंपनी ही क्लिअर टार्गेटिंगवर काम करते। सामान्यतः 4 प्रकारचे ग्राहक असतात। अस्पायर्स म्हणजे ज्यांच्याकडे खेळाची इच्छा आणि ज्ञान असते पण पुरेसा पैसा नसतो। बिगिनर्स म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आणि पैसा दोन्हीचाही अभाव असतो। नॉन प्रोफेशनल ज्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव असतो पण पुरेसा पैसा असतो। आणि प्रोफेशनल्स म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आणि पैसा दोन्ही मुबलक प्रमाणात असतं। आता पहिले 2 ग्राहक जे असतात त्यांना ही कंपनी आकर्षित करते, तर दुसऱ्या 2 ग्राहकांना टार्गेट करते। त्यामुळे एक तर त्यांचा व्यवसाय वाढतो आणि ग्राहक टिकून राहतात। डिकॅथलॉन ही कंपनी कस्टमर फोकस ब्रँड आहे, जिचं पूर्ण लक्ष तिच्या ग्राहकांवर असतं आणि ती ग्राहकांशी मैत्री करते। सतत खेळाबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणि ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न तिचा असतो। ही शाओमी नंतर दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी रिटेल चेन ठरली। कंपनीच्या याच रणनीतीमुळे 2018 मध्ये नायकी आणि पुमापेक्षाही डिकॅथलॉनने जास्त पैसा कमवलाय। त्यामुळे ती तिच्या स्पर्धक कंपन्यांना उल्लेखनीय टक्कर देते हे मात्र नक्की। आता जर डिकॅथलॉनला टक्कर देणारा भारतीय ब्रँड बाजारात आला तर याचा काय परिणाम होईल आणि डिकॅथलॉन यातून तारेल का? चला पाहूया। हिंदुस्तान टाइम्सच्या 9 जुलै 2024च्या बातमीनुसार मुकेश अंबानींचा रिलायन्स रिटेल हा डिकॅथलॉन सारख्या स्पोर्ट्स ब्रँडची योजना करून फ्रेंच रिटेलर डिकॅथलॉनला नवीन स्पोर्ट्स फॉर्मॅटसह आव्हान देण्याची योजना आखत आहे। कारण मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीचे उद्दिष्ट हे वाढत्या क्रीडा बाजारपेठेला लक्ष करण्याचं आहे। इकॉनॉमिक टाइम्स मधील एका अहवालात असा दावा करण्यात आलाय की रिलायन्स रिटेलने डिकॅथलॉनच्या यशस्वी व्यवसाय मॉडेलचं अनुकरण केल्यामुळे मुकेश अंबानींनी अद्याप नव्या नसलेल्या ब्रँडसाठी प्रमुख शहरांमध्ये प्रमुख ठिकाणी 8,000 ते 10,000 चौरस फूट जागा भाड्याने देण्यासाठी योजना आखण्याच्या गोष्टी कानावर येत आहेत। आता हे शक्य होणार आहे का हे पाहण्याआधी आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीचा इतिहास पाहावा लागेल। 1960 मध्ये धीरूभाई अंबानी यांनी भारतातील सर्वात मोठी कंपनी बनवण्याच्या स्वप्नासह मुंबई महाराष्ट्र येथे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना केली। तेव्हापासून संस्थेने या सर्व वर्षात विविध उद्योग आणि क्षेत्रांमध्ये स्वतःची वाढ आणि विविधता वाढवली आहे। आज ही भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी आहे। फॉर्च्यून कंपन्यांच्या यादीत 96 क्रमांकावर आहे। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे, ज्याचे सध्या मुंबई महाराष्ट्र येथे मुख्यालय आहे। मुकेश अंबानी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते, जे सध्या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। ऑइल रिफायनरी, दूरसंचार, वस्त्रोद्योग, रिटेल, मीडिया आणि मनोरंजन, वित्तीय सेवा आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रांमध्ये त्यांची उपस्थिती आहे। विविध क्षेत्रांमध्ये तिचे अस्तित्व आहे हे लक्षात घेता एकूण सुमारे 94 उपकंपन्या आहेत। ही भारतातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक आहे आणि नवीन उपक्रमांमध्ये एक्सप्लोरिंग आणि विस्तार करण्याच्या कार्यासाठी ओळखली जाते। रिलायन्सच्या व्यवसाय संस्कृतीचा सारांश हा त्यांच्या वृद्धी म्हणजे जीवन या टॅगलाईनसह दिली जाते। भारतातील लाखो लोकांचे जीवन सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यावर सतत काम करणाऱ्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे। मार्च 2012 मध्ये अमेरिकन केमिस्ट्री काउन्सिलने रिलायन्स इंडस्ट्रीला रिस्पॉन्सिबल केअर कंपनी म्हणून मान्यताही दिली। ग्रामीण भागातील कनिष्ठ मध्यम वर्ग ते महानगरांमध्ये राहणाऱ्या उच्चवर्गीय नागरिकांना लक्ष्य करते। रिलायन्स इंडस्ट्रीज व्यवसायाच्या बाबतीत कोणताही कसर सोडत नाहीये। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड तेलापासून दूरसंचारपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांसह ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीची सेवा पुरवते आणि त्याहूनही अधिक ग्राहकांच्या किरकोळ विभागाद्वारे ग्राहकांच्या आणखी एका गतिमान समूहाची सेवा करते। रिलायन्सकडे भारतीयांची मानसिकता आहे, त्यामुळे ते असे ब्रँड्स कमी वेळात बनवू शकतात जे भारतीयांच्या मानसिकतेशी जोडलेले असतात। त्यांच्याकडे स्टेबल सप्लाय चेन आहे, ज्याद्वारे ते जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतात। रिलायन्सने त्यांच्या वाढीसाठी पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी वापरली। आता ही स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकी काय? तर याद्वारे ग्राहकांकडे नाममात्र किंमत आकारली जाते, ज्यामुळे बाजारपेठेतील मोठा हिस्सा आणि ग्राहकांचा विश्वास ते कमवतात आणि ध्येय साध्य झाल्यानंतर हळूहळू ते किमती वाढवतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिओ। सुरुवातीला जिओ आणि जिओ सिनेमा हे OTT प्लॅटफॉर्म मोफत होते। आता मात्र जिओ रिचार्जचा किमती आपण पाहतच आहोत। तर जिओ सिनेमा ह्या OTT प्लॅटफॉर्मवरही आता महिना 29 रुपये सबस्क्रिप्शनसाठी लावण्यात आले आहेत। यामुळे ग्राहकांना उत्पादनाची सवय लागते आणि त्यानंतर नाममात्र किमतीमुळे तो काहीही विचार न करता आधी मोफत असणाऱ्या सेवेसाठीही पैसे भरतो। आता जर रिलायन्स बाबत अजून सांगायचं म्हटलं तर रिलायन्स टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे, त्यामुळे रिलायन्स डिजिटल आणि OTT प्रवेश यांसारख्या सेवांमुळे रिलायन्स कोणत्याही एकाच व्यवसायावर अवलंबून नाहीये। रिलायन्सच्या सेलिब्रिटी ब्रँड प्रमोशनमुळे रिलायन्सचा फायदा होताना आपल्याला दिसतोय। त्यामुळे जर रिलायन्सने स्पोर्ट्स ब्रँड काढला तर तो भारतात चालेल यामध्ये शंकाच नाही। त्यामुळे डिकॅथलॉनला हा एक तगडा स्पर्धक मिळणार आहे। आता जर नायकी, पुमा आणि आदिदास या ब्रँड्सकडे पाहिलं तर डिकॅथलॉनने आधीच त्यांना खाऊन टाकलंय।
रिलायन्स हा मूळ भारतीय ब्रँड आणि डिकेथलॉन हा विदेशी। त्यामुळे जर भारतीय जनता आत्मनिर्भरतेकडे वळली तर रिलायन्स स्पोर्ट्स ब्रँड यांचं सामर्थ्य निर्माण करू शकतं। रिलायन्सच्या पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजीमुळे भारतात या नव्या ब्रँडला हातपाय पसरायला पुरेशी जागा आहे, पण त्यासाठी आधी मात्र डिकेथलॉनशी तोडीसतोड स्पर्धा करावी लागेल। डिकेथलॉन कोणत्याही जाहिरात न करता भारतात प्रसिद्ध ब्रँड म्हणून अजूनही टिकून आहे, त्यामुळे रिलायन्सला सुरुवातीपासूनच त्यांचे स्वतःचे ग्राहक बनवावे लागणार आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणती कंपनी जास्त सोयीस्कर वाटते? रिलायन्स हा उत्तम स्पोर्ट्स ब्रँड बनू शकतो का? या सर्वांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्राईम संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।